करेंगे पब्लिक में से किसी ने किया तो उसको कुछ ट्रॉफी रखेंगे अपन। अच्छा आपको पता है ये क्या है? ये एयरबैग है। एयरबैग हमेशा महंगी कारों में होती है, BMW, मर्सिडीज, जैगवार। कभी आपने नैनो में एयरबैग देखा है? नैनो कहीं का। सिद्ध पाजे फोकस ऑन में। लेकिन अब बहुत क्यूट करना लगे आपको। वैसे भी ऐसा मॉडल मार्केट में बंद हो गया है, नोकिया 1100। करना क्या है मेरे को अभी? जैसे कि आप सभी को पता है कि आज नवी मुंबई वेडिंग एसोसिएशन का क्रिकेट टूर्नामेंट है और इस बात का हमें बड़ा फक्र है। तो जो लोग बैठे हैं वो तालियां हो जाए फॉर नवी मुंबई वेडिंग इवेंट एसोसिएशन की। जरा जोरदार तालियां बनती है। क्या बात है, जो ताली नहीं बजाएंगे उनको मैं जुए फेंक के मारूंगा, बता रहा हूं पहले। मेरा वीडियो बना रही है, बाद में मुझे ब्लैकमेल करेगी है कि तुम्हारा वीडियो मेरे पास आ गया है। हेलो, आपका नाम क्या है? स्वाति। आप भेलपुरी खाती? पूरा खाती? खाली हो गया। सच्ची बता रहा हूं, पूरा कैटरिंग का फायदा यही ले रही है। सब टेस्ट करके देख रही है बराबर है कि नहीं। आपका नाम क्या है? दिनेश पाटिल। गोलू मोलू लग रहे हैं आज आप। बीवी आई है आपकी दिनेश का? अच्छा यही मैं वही बोलूं, यहां पर आने के बाद नेटवर्क क्यों आता है? कभी बेटा आता है, कभी पति आता है। आपका बेटे का शादी कब हो रहा है? 2 साल में। वो तो बोल रही है ये साल में करना है करके। साल में। आपकी शादी कब हुई? मेरा 2003। 21 साल। 21 साल पहले खुद की शादी कर लिया, बेटे की शादी 2 साल के बाद करेंगे आप? वो उस पे है ना। किस पे है वो? पे डिपेंड है। अच्छा, उस पे डिपेंड है। आपने लव मैरिज किया है? लव मैरिज। सच्ची बता रहे हैं? प्रपोज आपने किया कि इन्होंने किया? दोनों ने। दोनों ने किया। दीदी आपने प्रपोज किया था इनको? हाँ किया। ये बचपन का प्यार था कि कॉलेज का या पड़ोसी? कॉलेज का। कॉलेज में डिग्री लेने गए थे, ये डिग्री लेकर आ गए आप? अच्छा, लेकिन आप इतने शांत क्यों है? घर में सारा काम आप। छोड़ो ना मैच को। मैं क्या बोल रहा हूँ, अच्छा आप क्रिकेट खेलते हैं ना? तो मुझे बताइए एक ओवर में कितने बॉल होते हैं? एक ओवर में 6 बॉल। नहीं, एक ओवर में एक ही बॉल होता है जिसको 6 बार फेंका जाता है। बड़ा है क्रिकेटर कहीं का। मैं बैठ सकता तुम्हारे गोदी में? आप मुझे गोद ले रहे हैं, प्रॉपर्टी में हिस्सा चाहिए मेरे को। आपकी शादी हो गई? ये इतना छुप छुप के क्यों खा रहा है? किसी और का खा रहा है क्या ये? कटप्पा मिल गया, कटप्पा। सचिन जी, कटप्पा। कटप्पा, उत्तप्पा, एक टप्पा। किधर लोकर संपो तो किसी दिखते हैं। आपके पापा बोल रहे कि 2 साल और लगेंगे आपको। रो रहा है? नहीं करनी शादी। आपकी हो गई ना? अच्छा है, बेचारा सुखी इंसान है, खुश रहो, शादी मत करो। आपने मेरा वीडियो खत्म कर दिया बहन। ए दीदी, मेरी दीदी है वो। दीदी जा रहे हो? ना जाओ मुझे छोड़ के। ये देखो, ये कैटरिंग का फायदा यही ले रही है, सब टेस्ट करके देख रही है। स्वाति जी मेरा भी मुलाकात करके दो। जब बम्बई चिंगी चिंगी श्रीकांत नायडू प्रचार केला मी सगळे ट्राय केले आयटम। तुमको कभी जरूरत लगे मैडम को लेके जाना। उनका भी एंकरिंग गेम वगैरह A to Z बहुत अच्छा। बघितलं मी तुमचा अक्षदाला तुम्ही बसले। ले लो भाई सनी। फाइनली मुझे एक हैंडसम नौजवान नजर आ रहा है। हेलो, मेरे से ज्यादा आप ही है सर। माइसेल डॉक्टर गुलाटी, आईपीएल मतलब इतने प्यारे लोग। वैसे आपका शुभ नाम क्या है? सुनील। सुनील? मार्केट में और एक सुनील आ गया है
और इनका नाम क्या है? ये भाई 19 में 2। समीर, समीर जी। और आपका सर? देवेंद्र। फडणवीस तो नहीं है ना ये? फिर ठीक है, बात कर सकते हैं। तो सर एक सवाल आपसे भी था मेरा, एक सिंपल सवाल है। बारिश का मौसम चल रहा है, तो आपके हिसाब से भारत में सबसे ज्यादा बारिश कहाँ 2 ओवर गिरती है? 20 रन। बारिश कहाँ गिरती है? गिरती है? चेरापूंजी। चेरापूंजी। आप बोलोगे? चेरापूंजी आसाम। और आप क्या बोलोगे? बॉलर ने मेरे हिसाब से भारत में सबसे ज्यादा बारिश जमीन पर गिरती है। चेरापूंजी बोल रहा असम। चलो कोई नहीं, लेकिन आपका स्वागत है, बड़ा अच्छा लगा आप लोग से मिलके। थैंक यू से काम नहीं चलेगा सर, 2-4 शो दे दो, बस 2-4 शो दे दो मुझे, और कुछ नहीं चाहिए आपसे। यहां पर भी कुछ लोग हैं, केजीएफ बैठ के आइसक्रीम खा रहा है। केजीएफ, वो केजीएफ राजस्थान चला गया, वो उसे क्या लगा पता है, मैं उसका आइसक्रीम खा लूंगा। मुंबई वेडिंग एंड इवेंट एसोसिएशन अध्यक्ष दीपक पाटिल साहब। अच्छा दीपक सर आप ही है, क्या बात है दीपक जी, आपका स्वागत है अपने इस प्रोग्राम में। तो आज का जो मैच चल रहा है ये नवी मुंबई वेडिंग इवेंट्स का, जो क्या लग रहा है कौन जीतेगा? बहुत अच्छा लग रहा है। सभी हमारे टीम मेंबर्स है, उन्होंने बहुत मेहनत करी एक महीने से। मैं उनका सबका शुक्रगुजार कर रहा हूँ। कोई भी जीतेगा, लेकिन हमारा नई मुंबई वेडिंग इवेंट एसोसिएशन ही जीतेगा, पूरा टीम ही कामयाब हो जाएगा। वैसे भी सभी लोग यहाँ पर विनर्स है, और हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं। थैंक यू सो मच सर, थैंक यू। जे करता येईल ते थोडंफार चालू ठेव, नंतर मग मी तुझे अनाउन्समेंट करतो. तुझा नंबर वगैरे पण शेअर करायला लागेल, ग्रुपमध्ये तर केलंय मी, अजून करा. ठीक आहे, एक फोटो काढ ना यांच्यासोबत. जयदेव, आई लव यू। पहली बार देखा है मेरा एक ऐसा ऑर्गेनाइजर जिसके पास मर्सिडीज है, नहीं तो बाकी के ऑर्गेनाइजरों के पास वैगनर होता है। आप बोलो क्या हुआ? हाँ आ गए? बस आया बस मुझे मिलने को आए आप। व्हेरी गुड कुणाल। नवी मुंबईमध्ये होणारा वेडिंग अँड 41 रन असोसिएशनच्या या आजच्या कार्यक्रमासाठी बॉम्बे कटर्स अध्यक्ष सुनीलजी वेंगुर्लेकर येथे आलेले आहेत. 47 पूर्ण असोसिएशनच्या तर्फे त्यांचं स्वागत. बॉम्बे कॅटर्स असोसिएशन त्यांचं एक्झिबिशन आहे 11, 12, 13 ऑगस्ट 2025 या दिवशी मुंबई नेस्को मैदानामध्ये त्यांनी आयोजित केलेलं आहे. गेल्या वर्षी आम्ही राजन्स फॅनच्या वतीने आम्ही तिथे इव्हेंटमध्ये आम्ही सामील झालो होतो. अप्रतिम, खरोखर चांगलं झालं आणि याही वर्षी आम्ही आहोत. आणि खरोखर एक चांगलं एक 54 कॅटर्स आणि 3 ओव्हर 54 कॅटर्सवाल्यांना चांगलं सहकार्य आहे मुंबई कॅटर्स असोसिएशन करत आहे. तुमच्या सर्वांच्या वतीने आम्ही तुमचं हार्दिक स्वागत करतो. युवराज सिंह का रिकॉर्ड टूटने वाला है. चरणजीत सिंह, वाह वाह, चरणजीत सिंग बत्रा. सचिन तेंडुलकरला जेवण जाते, राज साहेबांना ते डेली जाते. भाकरी बिकरी एकदम अशी सॉफ्ट. माझं प्युअर व्हेजच आहे, पण काय मटन बटर एक नंबर आहे. कारण मी माझी भांडी सगळी व्हेज आहे. माईक ठेवून आलो
आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आम्ही करतोय. यावेळेस बॅकफुटला जात असताना कट करायचा होता, परंतु इथे चांगली गोलंदाजी, चांगली काठी काढलेली आहे आणि फलंदाजी ते आउट होतोय. क्लीन बाउंड. सामना क्रमांक 3 तुम्ही पाहताय. सुपर जायंट्स आणि टायटन्स या दोन टीमच्या दरम्यान. सुपर जायंट्स या टीमनं टॉस तिथे जिंकला होता. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय. यावेळेस पाठव्या बॅटने एक चांगला पंच बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. सिक्सर. 6 रन आणि पहिला डाव इथे संपलेला आहे. पहिला डाव संपल्यानंतर टार्गेट 69 टार्गेट. हेलो हेलो 69 टार्गेट. हरीश शेट्टी राधाकृष्ण कैटरर्स इधर पानी भेजो. पानी जायंट्स या टीमनं टायटन्स या टीमच्या विरोधामध्ये आणि पहिला गोलंदाज आहे प्रकाश बॉलिंग साठी आलाय. ओव्हर नंबर 1 मध्ये पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन उडवलाय. तिथे खराब फिल्डिंग आणि बॉल आता निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. विजय म्हात्रेच्या बॅटमधून चौकार येतोय. चांगली सुरुवात. बेलापूरचे एक 40+ एक नामांकित खेळाडू आहेत. आणखीन एक चांगला फटका, परंतु तिथे खूप चांगला झेल टिपलाय. कॅच इटचा कॉल आणि फलंदाज विजय म्हात्रे आउट. यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. नो बॉलचा इशारा आहे, परंतु रनआउटची संधी होती. कलेक्शन झाला नाही प्रकाश कडून हा बॉल. त्यामुळे नो बॉलच्या इशाऱ्याने आता टीमची धावसंख्या 5 आकड्यावरती. 69 करायचे आहेत. लक्ष मोठं आहे, परंतु क्रिकेटमध्ये कुठलं लक्ष अशक्य नाहीये. पुन्हा एकदा नो बॉल. एक धाव इथे कंप्लीट केली. नो +1. 2 धावा इथे मिळत आहेत कुशलला. या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बुडते आतापर्यंत 7. प्रकाश ओव्हर नंबर 1 मध्ये बॉलिंग साठी पुन्हा एकदा आता ओव्हर द विकेटने ट्रॅक चेंज केलाय. ओव्हर द विकेटने आता बॉलिंग करण्यासाठी सज्ज. 7 रन. 1 विकेटचं नुकसान झालंय. विजय म्हात्रे आउट झालाय. मॅचेस वन.
यावेळेस बॅकफुटला जाऊन कबरच्या दिशेने खेळलाय. सिंगल मात्र कंप्लीट झाली. नितीनच्या बॅट मधून ही सिंगल आली आणि सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती. या ठिकाणी आपल्या इथे BCA चे व्हाईस प्रेसिडेंट सुनीलजी वेंगुर्लेकर आहेत, तसेच समीरजी पारेख ट्रेजरर, आणि या ठिकाणी देवेंद्रजी पण आहेत. आणि पूर्ण जी काही टीम आज वेळात वेळ काढून या ठिकाणी आमच्यासाठी उपस्थित आहे त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद आणि स्वागत देखील. आणि आम्ही थोड्यासाठी अजून वाट बघतो, तुमच्या बाकीची कमिटी पूर्ण येतच आहे इथे, त्यामुळे थोडीशी एन्जॉयमेंट त्यांच्याबरोबर पण देखील. नक्कीच नक्कीच वाट बघूया आपण त्यांची नक्की. आणखीन एक चांगला बॉल फिरवलाय प्रकाशनं. पडल्यानंतर थोडासा अँगल बनवत बॉल गेला विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक विकेटचं पतन झालंय. धक्का क्रमांक दुसरा इथे लागतोय टीम टायटन्स टीमला. धाबा आहेत 7-69 करायचे आहेत या मॅच मध्ये. अजूनही 62 धाबा दूर आहे. ओहो, आणखीन एक दांडी काढली, काठी काढली, आणखीन एक फलंदाज बाद. चांगली गोलंदाजी प्रकाशने केलेली आहे. विकेटचं पतन झालंय. धक्का क्रमांक तिसरा इथे लागतोय टायटन्स टीमला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 3 गडी बाद 7. आलेले आहेत. लेडीज टीम मागे राहायचं नाही, आपली आपली टीम इथे आली की लवकर इकडे पुढे यायचंय. चला, रायडर्स आणि किंग्स नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. रायडर्स किंग्सचा कॅप्टन आणि किंग्स टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे लगेच. मॅच नंबर 4 चा टॉस आम्ही करतोय. रायडर्स विरुद्ध किंग्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. रायडर्स टीमचा कॅप्टन आणि किंग्स टीमचा राणेजी, कॅप्टन इथं excitement उपस्थित मध्ये आहे. पडले खाली. तेजेश. चला. चला, रायडर टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. किंग्स टीम तेजेश आपण या टॉस साठी. क्या बात है. बॅनर घेऊन उभी आहे. प्रकाशजी, अपोजिट टीम कुठली? अपोजिट टीम नाम क्या आपकी टीम का? चला, रायडर्स आणि किंग्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण समोर यायचे आहे टॉस साठी. मॅच नंबर 4 चा टॉस इथे केला जातोय. सामना क्रमांक 4 चा टॉस इथे संपन्न केला जाते. मध्ये 4 विकेट आहेत. 4 गडी बाद 16 रन 69 करायचे आहेत या मॅच मध्ये. अजूनही धावा करायच्या आहेत भरपूर. 69 टू विन. धावा झाल्यात 16. 4 गडी बाद झालेत टायटन्स या टीमचे. यावेळेस पास लेट डाऊन द ग्राउंड. बॉलर ओव्हर द हेड. चांगला फटका. बॉल सीमारेषा पार. सिक्सर. 22 धावा झालेत. चला, किंग्स टीमनं टॉस इथे जिंकलाय रायडर टीमच्या विरोधामध्ये. आणि जो काही निर्णय असेल तो लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. किंग्स टीम तेजस, निर्णय लवकर लवकर आम्हाला सांगायचा आहे. ओहो, कॅचिटचा कॉल. बॅकअप चांगलं होतं. 1 धाव इथे मिळते.
सध्या ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू आहे. अमित बॉलिंग मार्क वरती. आणखीन एक चांगला झेल डीप मध्ये टिपला आणि आणखीन एक फलंदाज बाद. डीएम बॅक टू द डगआउट. चला आता सामना अगदी कठीण झालाय टायटन्स टीम यासाठी, कारण 69 धावांचं लक्ष आहे आणि धावा आहेत भरपूर कमी आहे धावा. सध्या ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू आहे. अमित बॉलिंग मार्क वरती. विकेट काढली अमितनं या ओव्हर मध्ये. सामना क्रमांक 3 तुम्ही अनुभवताय. सुपर जायंट्स विरुद्ध टायटन्स. ओहो, कॅचेटचा कॉल. खूप चांगला झेल टिपला स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये अमित आणि फलंदाज आणखीन एक बाद. भरपूर विकेट्स गमावलेत टायटन्स या टीमनं 69 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना. ओहो, आणखीन एक संधी होती. कॅचेटचा कॉल होता परंतु तिथे झेल सोडण्यात आलाय. ओव्हरची होती समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय. खूप चांगला फटका आहे. एक्झिक्युशन चांगलं होतं या फटक्या माग. बॉल सीमारेषा पलीकडे 6 धावा इथे मिळत आहेत. सिक्सर. परंतु आता उशीर झालेला आहे. असे फटके अगोदर यायला पाहिजे होते. इथेही आणखीन एक रनआउट होतोय फलंदाज. हे फटके अगोदर यायला पाहिजे होते तरच लक्ष्याचा पाठलाग तुम्ही करू शकला असता. हे लक्ष तुमच्या दृष्टिक्षेपात राहिलं असतं. परंतु आता फटके मारून फायदा नाहीये. ऑन साइडला खेळलाय तिथे सिंगल प्राप्त झाली. जवळ आता जिंकण्याच्या तयारीमध्ये आहे सुपर जायंट्स. इथे रनआउट. फलंदाज बाद. चला, नेक्स्ट मॅचचा टॉस झालेला आहे आणि टॉस मात्र जिंकला आहे रायडरच्या विरोधामध्ये किंग्सच्या टीमनं. चला, हा सामना जिंकलेला आहे सुपर जायंट्सच्या टीमचं अभिनंदन करतोय. वेल प्लेड. अभिनंदन टीम. नेक्स्ट टीम लवकर या, कारण पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर ग्राउंड वरती यायचंय. पुढची टीम. चला, किंग्स टीम आपण टॉस इथे जिंकलेला आहात आणि जो काही निर्णय असेल तो लवकरात लवकर घ्या आणि मैदानाचा ताबा घ्यायचा. मॅच सुरू करा. पुढच्या टीमला लीड करणाऱ्या ज्या वुमेन्स आहेत, गर्ल्स टीम. गर्ल्स म्हणजे जी प्रत्येक टीमला एक एक वुमेन जी पुढे उभी होती त्यांनी या ठिकाणी यायचंय. पुढची टीम, ज्या पण दोन्ही टीम येत आहेत. आताच्या मॅच मध्ये सुपर जायंट्स टीम पुढच्या खेळामध्ये गेलेली आहे.